दरम्यान शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या याच आवाहनाच्या नंतर टीका केली आहे। तुम्हाला खरी वाटत असेल तर ती माझ्या पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे। हे पहिलं त्यांना सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना विचारून द्यावं लागेल। शिवसैनिकांची भावना त्यांच्या संदर्भात एकच होती, त्यांनी पद सोडावं अशी कुणाची अपेक्षा नव्हती। बाळासाहेबांची तत्व विसरू नका, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावू नका। त्यांनी जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये मी गेलो नाही हे कबूल केलं। सरदारांनी सैन्याबरोबर लढायचं असतं, राजांनी सरदारांसोबत लढायचं असतं, घरात बसायचं नसतं। ते सरदारांच्या सोबत सैन्यासोबत लढले नाहीत, घरात बसले, त्याच्यामुळे सैन्य आज त्यांच्याबरोबर राहिलेलं नाही आहे। त्यांनी आज स्वतःच्या सगळ्या चुका त्या भाषणामध्ये कबूल केलेल्या आहेत। त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या, आमदारांच्या, खासदारांच्या, त्या अपेक्षा पूर्ण होत नाही आहेत। कारण संवाद केवळ भाषण नव्हे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे काही पाठपुरावा करायला लागतो तो त्यांच्याकडून आमदारांच्या सोबत, खासदारांच्या सोबत तेवढा झाला नाही, अशी लोकांचा प्रश्न आहे। आणि खरा प्रश्न केवळ त्यांच्या राजीनाम्याचा नाही आहे, तर त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती काँग्रेसच्या सोबत आणि हिंदुत्वाच्या विरोधातली भूमिका आहे, म्हणून लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे। तर त्याच्याबद्दल त्यांनी आत्मपरीक्षण करायचं सोडून किंवा स्वतःच्या भूमिकेचा पुनर्विचार करण्याच्या ऐवजी हे राजीनामा देणं वगैरे मला असं वाटतं योग्य नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.